नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची किंवा नियुक्तीची प्रतीक्षा आगामी महिन्याभरात संपुष्टात येण्याची दाट चिन्हे आहे। पुढील महिन्यात 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आगेमागे भाजपच्या नवीन अध्यक्षांची म्हणजेच जे.पी. नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्यांची घोषणा होऊ शकते। पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रासह किमान 10 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल। त्यानंतर लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। 15 ऑगस्ट नंतर बिहार निवडणुकीच्या हालचाली गतिमान होतील। त्याआधीच नवीन राष्ट्रीय अध्यक्षांना स्थिर होण्यास थोडा वेळ मिळावा अशी सर्वेसर्वा भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याचं पक्ष सूत्रांनी सांगितलंय। पक्षाच्या 2 वरिष्ठ नेत्यांनी नवीन पक्षाध्यक्षांच्या निवडीबाबत नुकतीच परस्पर विरोधी विधाने केली तरी संसद अधिवेशनाच्या आसपास नवीन अध्यक्ष पक्षाला मिळतील असा अंदाज वर्तवणारे सूत्र दोघांच्याही बोलण्यात समानपणे आले होते। पक्षाच्या नवीन अध्यक्षांच्या कार्यकाळात भाजपला पश्चिम बंगाल, तामिळनाडू व केरळसह 12 महत्त्वाच्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल। या बाबतीत नड्डा यांचे रेकॉर्ड जनसंघापासून आतापर्यंत सर्वात चांगले राहिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। सूत्रांनी सांगितल्यानुसार भाजप नेतृत्वाने नवीन पक्षाध्यक्षपदासाठी जी नावे निवडल्याचं सांगितलं जात होतं ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नसल्याची चर्चा होती। संघाच्या नावांना भाजप हायकमांडचा विरोध नसला तरी पाठिंबाही नव्हता। आता एका नावावर दोघांतही बऱ्याच अंशी एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। केंद्रातील भाजप आघाडी सरकारला 11 वर्षे झाल्यानिमित्त भाजपने नुकतेच देशातील प्रमुख प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना जेवणासाठी बोलवून सरकारच्या कामगिरीची साध्यंत माहिती दिली। प्रगती मैदान म्हणजेच भारत मंडपम येथे राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे आदी 4 गटात हे कार्यक्रम झाले। जेवणाच्या टेबलवर विविध पत्रकारांशी विविध मंत्र्यांनी अनौपचारिक संवाद साधलाय। भाजपच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीची निश्चित नियम आणि प्रक्रिया आहे। या नियमांची पूर्तता करण्यात विलंब झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक रखडली आहे। पण लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे।